मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन तंत्र वापरून बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कागदाची स्टेन्सिल कापायची आहे. आपल्याकडे हा छोटा ड्रॉइंग पेपर आहे, त्याच्या आपण घड्या घालून घेऊया. हव्या तशा घड्या घालून घेतल्यावर आपण पेन्सिलीच्या साहाय्याने त्यावरती आपल्याला हवा तो आकार काढून घेऊया. घड्या कशासाठी घालायच्या तर एकसारखा आकार एका वेळी कापण्यासाठी आपण घड्या घालायच्या. घड्या घालून झाल्यावरती तो आकार कापून घ्यायचा. आता हा कागद खूप जास्ती घड्या घातल्या तरी फार जाड होतो आणि मग जाड कागद कापायला खूप कठीण होतो. म्हणून पुन्हा एकदा आपण त्याचा अर्धा भाग केला आहे. आता बघा, आपल्याकडे एकच घडी घातलेला कागद आहे आणि त्यावर आपण काही चित्र काढून घेऊया. एका सिंगल लांबट कागदाचे घड्या घालून आपण छोटे भाग केले आहेत आणि त्याच्यावर बदामाचा आकार पेन्सिलीने काढून घेतला आहे. जेवढ्या मापाचा आकार आपल्याला हवा तेवढ्या मापाचा घडीचा कागद आपल्याकडे असला पाहिजे. इथे आपल्याला छोटासा बदामाचा आकार हवा आहे म्हणून आपण छोटी घडी घालून घेतली आहे. आता सगळे कागद एकत्रच कात्रीने आपण कापून घेतो आहे, म्हणजे जेवढ्या घड्या असतील तेवढे बदामाचे आकार आपल्याला मिळतील. पहा, आपल्याकडे 4 घड्यांचा कागद कापल्यामुळे आपल्याला 4 बदामाचे आकार मिळाले आहेत. आता हे बदामाचे आकार कसे वापरायचे? ज्या कागदावर आपल्याला स्प्रे पेंटिंग करायचं आहे तो कागद हवा तेवढ्या आकाराने आपण कापून घेऊया. आता त्यावर हे बदामाचे आकार मांडून बघूया. कशा पद्धतीने बदामाचे आकार ठेवले तर आपलं चित्र चांगलं दिसेल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने हे आकार ठेवून बघूया. आपण 4 बदामाचे आकार कागदावर ठेवून घेतलेत. आता आपल्याला स्प्रे पेंटिंग करायचं आहे. आपल्याकडे एक पॅलेट आहे. पॅलेटमध्ये ऑलरेडी काही रंग आपण काढून घेतले आहेत. आता लाल रंग आपण पुन्हा एकदा काढून घेत आहोत. तो रंग पातळ करण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालूया. पुन्हा एकदा हवी तशी मांडणी बदलून घेतली आहे. एक जुना वापरलेला टूथब्रश घेतला आहे आणि लाल रंग
एका छोट्या फ्लॅट ब्रशनी त्याला लावून घेतोय. हा छोटा जो जुना टूथब्रश आहे त्या ब्रशला रंग लावून त्याने आपल्याला स्प्रे पेंटिंग करायचं आहे. आता बघा, हा ब्रश रंग लावून उलटा धरला, रंगाचा भाग खाली घेतला आणि त्याच्यावरती दुसरं बोट फिरवलं की आपोआप ठिपक्या ठिपक्यांचा स्प्रे तयार होतो. आणि जिथे आपण बदामाचा आकार ठेवला होता तिथे अजिबात स्प्रे होत नाही, तो भाग पांढराच राहतो. आता दुसरा रंग घेऊन आपण दुसऱ्या पद्धतीची मांडणी करून बघूया. आता इथे आपण फिका निळा रंग तयार करून घेतला आहे, म्हणजे निळ्या रंगात पांढरा रंग मिसळला आणि फिका निळा रंग आपल्याला मिळाला आहे. गोल आकारासाठी आपण रंगाचंच एक झाकण तिथे ठेवलेलं आहे. त्या झाकणाच्या बाजूने आपण स्प्रे करून घेतोय. आणि बदामाचे जे आकार आहेत त्याच्या बाजूनी स्प्रे करण्यासाठी आपण हिरवा रंग घेतला आहे. हिरवा रंग आणि पिवळसर हिरवा रंग असे 2 रंग आपण स्प्रेसाठी वापरत आहोत. म्हणजे एकाच पेंटिंगमध्ये आपण वेगवेगळे रंग वापरले आहेत आणि वेगवेगळे आकार स्टेन्सिलसाठी वापरले आहेत. कधीकधी स्प्रे करताना जास्त पाणी झालं असेल तर त्याचे जाडे जाडे ठिपके पडतात. ते ठिपके आपण टिश्यू पेपरनी किंवा कापडाच्या तुकड्याने पुसून घ्यायचे. त्यानंतर हळूच आपण ते झाकण काढून घेऊया आणि बदामाचे आकार जे ठेवलेत तेही आपण काढून घेऊया. पहा, पुन्हा एकदा आपल्याला वेगळ्या पद्धतीचं डिझाईन मिळालं आहे आणि ह्याला अजिबात वेळ लागत नाही, हे खूप पटकन पूर्ण होतं. आता तो स्प्रेचा रंग वाळल्यावर आपण पांढऱ्या भागात काहीतरी स्केच पेननी डिझाईन करू शकतो. हे जे बदामाचे आकार आपण मांडले होते त्यातून आपल्याला पानाचा आकार मिळालेला आहे. त्या पानाच्या आकारामध्ये पानाच्या शिरा स्केच पेननी काढून घेतल्यात. अशाच इतर पानांमध्ये सुद्धा त्या पद्धतीने रेषा काढून घेऊया. त्या रेषा काढून झाल्यावरती त्या पानांच्या अधेमध्ये आपण अजून काही पानं स्केच पेनच्या साहाय्याने काढून घेतली आहेत. आता बघा, ते चित्र व्यवस्थित भरीव दिसतंय. आधी जसं रिकामं वाटत होतं तसं आता वाटत नाही आहे आणि त्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतंय. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कल्पना आपण वापरू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारची स्प्रे पेंटिंग्स करू शकतो. आपलं हे पानांचं चित्र पूर्ण झालंय. आता बघा, आणखीन नवीन एक कल्पना सुचली आहे की झाडाची पानं आपण तोडून आणलेली आहे. याआधी आपण कागदाचे बदामाचे आकार काढून घेतले होते आणि त्याचा उपयोग आपण स्टेन्सिल म्हणून केला होता. आता आपण नैसर्गिक पानांचा वापर करून सुद्धा त्याचा स्टेन्सिलप्रमाणे उपयोग करू शकतो आणि स्प्रे पेंटिंग करू शकतो. ते कसं करायचं ते आपण करूनच बघूया. आता ह्यामध्ये आपण पेपरचं स्टेन्सिल पण वापरणार आहोत आणि काही पानांचे आकारही वापरणार आहोत. सर्वात प्रथम स्टेन्सिलची आपल्याला हव्या तशा पद्धतीने मांडणी करून घेऊया. आता त्यामध्ये मोठी पानं वापरायची का लहान पानं वापरायची
कुठे कुठल्या पद्धतीचं पान ठेवता येईल याचा आपण विचार करतो. आता इथे आपण 3 बदामाचे कागदाचे आकार घेतलेत, 2 मोठी पानं घेतलीत आणि एक छोटंसं पान त्या बदामाच्या आकारांखाली ठेवलेलं आहे. आपली मांडणी पूर्ण झाली की आपण रंगवायला सुरुवात करायची. मांडणी करण्याआधी व्यवस्थित विचार करून मगच मांडणी करावी. आता पुन्हा एकदा संपलेले रंग आपण काढून घेऊया. जे हवे ते रंग आपण या डिझाईनसाठी वापरू शकतो. स्प्रे नीट होण्यासाठी रंग खूप घट्ट असता कामा नये. त्यात पाणी घालून थोडासा पातळ रंग केला की त्याचा स्प्रे नीट कागदावरती उमटतो. त्यामुळे लाल रंगात आणि पिवळ्या रंगात आपण पाणी घालून घेतलंय. आता ब्रशला आपण लाल रंग लावून घेतोय. टूथब्रशला साध्या ब्रशने हा रंग आपण लावत आहोत. बदामाच्या पाकळ्यांच्या बाजूबाजूने आपण हा स्प्रे करून घेऊया. म्हणजे एकाच आकाराचे किती वेगवेगळे प्रकारे स्प्रे पेंटिंगसाठी वापर करता येतो हे आपण ह्याच्यामध्ये बघतोय. याआधीसुद्धा आपण हेच बदामाचे आकार वापरले होते आणि वेगळं डिझाईन केलं होतं. आता आपण तेच आकार वापरून पुन्हा एकदा फुलाचं डिझाईन करत आहोत. याआधी आपण पानांचं डिझाईन केलं होतं. आता इथे मात्र पानं वापरताना आपण खरी झाडाची पानं तोडून आणली आहेत आणि ती वापरत आहोत. व्यवस्थित लाल रंगाचा स्प्रे आपण करून घेत आहोत. त्यानंतर तो ब्रश जरा पुसून घ्यायचा, टूथब्रश, आणि त्याला हवा तो वेगळा रंग लावून घ्यायचा. हा ब्रश पाण्यात धुवून पुसून घेतला तरी चालतो. आता आपण पिवळा रंग लावून त्याने खालच्या भागात स्प्रे करून घेत आहोत.
लाल आणि पिवळ्या रंगाचा स्प्रे पूर्ण झाला आहे. आता आपण कागदाचे आणि पानांचे आकार अलगद हाताने काढून घेऊया. हा स्प्रेचा रंग ओला असल्यामुळे सावकाश ते हात न लावता वरचे वर ते आकार काढून घ्यावेत. आपल्याला पानांचा आणि फुलाचा आकार मिळाला आहे. पानामध्ये आपण काही रेषा काढून घेतल्या आहेत. फुलामध्ये सुद्धा आपण काही आकार काढू शकतो. हे फूल अगदी पांढरं करकरीत नको असेल तर त्या पांढऱ्या आकारात सुद्धा आपण वेगळ्या रंगाने स्प्रे करू शकतो. तसं आपण पिवळ्या रंगाने पाकळ्यांमध्ये थोडा स्प्रे करून घेतला आहे. आणि हिरव्या रंगाने पानाच्या भागामध्ये स्प्रे करून घेत आहोत. बघा किती सुंदर डिझाईन तयार झालंय. यानंतर आपण छोट्या छोट्या पानांच्या डहाळ्या घेतल्या आहेत आणि त्या एका कागदावरती मांडून घेतल्या आहेत. त्याला आपण निळ्या रंगाचा स्प्रे करत आहोत. हा स्प्रे करून झाल्यावरती पानांच्या पांढऱ्या भागामध्ये थोडासा हिरव्या रंगाचा स्प्रे करून बघूया. अशा रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये प्रयोग करू शकतो. आपल्याला जे सुचतील ते आकार स्टेन्सिल म्हणून वापरू शकतो आणि वेगवेगळी डिझाईन्स तयार करू शकतो. गंमत म्हणजे अशा प्रकारच्या डिझाईनला खूप थोडा वेळ पुरतो आणि पटापट आपलं डिझाईन पूर्ण होतं आणि शिवाय नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं केल्याचं समाधान आपल्याला मिळतं. एक केलं की दुसरं करावं असं वाटतं, दुसरं केलं की आणखी तिसरी काहीतरी कल्पना सुचते आणि अशा पद्धतीने पटापट आपण वेगवेगळी डिझाईन्स करून पाहत आहोत. तर पुढच्या भागात बघा आपण एक कागदाची पट्टी ठेवली आहे स्टेन्सिल म्हणून आणि हिरव्या रंगाने त्याच्या बाजूने स्प्रे करतो आहे. म्हणजे आपल्याला खालच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचा पट्टा मिळाला आहे. आता ही वाळलेली फांदी, वाळलेल्या झाडाची छोटी बारकी फांदी आपण इथे मिळवलेली आहे आणि ती आपण स्टेन्सिल म्हणून ठेवणार आहोत. ती फांदी इतकी वाळलेली आहे की बघा पटकन त्याचे तुकडेही पडतात, पण काही हरकत नाही. पडलेले तुकडे पुन्हा एकदा आपण तिथे जोडून ठेवू शकतो, चिकटवून ठेवू शकतो. कागदावर एकदा त्याची मांडणी केली की मग आपल्याला त्याचा स्टेन्सिलसारखा उपयोग करता येईल. काही काही फांद्या ज्या आहेत त्या खूप वरती आहेत. प्रत्येक फांदी जर का आपल्याला स्टेन्सिल म्हणून वापरायची असेल, प्रत्येक काडी, तर ती कागदाला शक्यतो चिकटलेली असली पाहिजे, म्हणजे तो स्प्रे आपल्याला व्यवस्थित करता येतो. जर ती काडी किंवा कुठलाही आकार अलगद वरती राहिला
तर त्याच्या मधल्या भागातून तो स्प्रे खालच्या भागात जातो आणि आपल्याला हवा तो आकार मिळत नाही. त्यामुळे मुद्दामूनच काही काही काड्या मी तोडून घेतल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्याची मांडणी करते आहे. बघा, सगळ्या काड्या कागदाला कशा टेकतील ह्याचा विचार इथे करावा लागतो. फांदीची नीट मांडणी झाल्यावर आपल्याला हवे ते रंग घेऊन आपण स्प्रे पेंटिंग करूया. कधी कधी काय होतं की टूथब्रशमध्ये आधीचा रंग असतोच, त्याच्यावर आपण दुसरा रंग लावला की आपल्याला एक तिसऱ्याच रंगाची छटा मिळते. ती छटासुद्धा चांगली दिसते. आता इथे आधी आपण हिरवा रंग लावला होता, त्याच ब्रशवर आपण लाल रंग लावला, त्यामुळे स्प्रेचा जो रंग आपल्याला मिळाला आहे तो आहे ब्राऊन रंग किंवा चॉकलेटी रंग. म्हणजे लाल अधिक हिरवा आपल्याला जो रंग तयार होतो तो रंग इथे मिळालेला आहे. स्प्रे करताना ब्रशमधला रंग मध्येच संपतो, तेव्हा पुन्हा पुन्हा रंग लावून घेतला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित भरपूर असा स्प्रे आपल्याला एका वेळी पटकन मिळू शकतो. चुकून ती फांदी हलली तर पुन्हा एकदा ती नीट जागेवर ठेवायची आणि पुन्हा एकदा स्प्रे करून घ्यायचा. आपला स्प्रे पूर्ण होईपर्यंत त्या फांदीच्या काड्यांचे बरेच तुकडे झालेले दिसत आहेत. तरीसुद्धा आपल्याला फांदीचा आकार मात्र मिळालेला आहे. फांदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची रेषा दिसते, परंतु मनासारखा गेटअप त्याला आलेला नाही आहे. म्हणजे काय की चित्र ते एवढं उठावदार दिसत नाही आहे. मग आता ते चित्र उठावदार करण्यासाठी आपण काय बरं करू शकतो, तर त्याच रंगाने आपण त्याच्या बाजूनी काही रेषा काढून घेऊ शकतो. आता बघा, बारीक ब्रश घेतला आहे आणि ब्राऊन रंगाने फांदीच्या बाजूबाजूनी एक गडद रंगाची रेषा आपण करून घेत आहोत. त्यामुळे फिक्या रंगाच्या रेषेला उठाव प्राप्त होतोय. कुठलंही चित्र आपण अर्धवट सोडायचं नाही. जर का स्प्रे पेंटिंगमध्ये नीट जमलं नाही तर त्याच्यामध्ये बारीक ब्रश वापरून त्याला छानपैकी उठाव येईल असं काहीतरी आपण करायला हवं.
काही फांद्यांना आपण एकाच बाजूने आउटलाईन केली आहे, तर काही फांद्यांना आपण दोन्ही बाजूंनी डार्क रंगाची आउटलाईन ब्रशनी करून घेत आहोत. ब्रशच्या ऐवजी आपण स्केच पेन वापरून सुद्धा ही आउटलाईन करू शकतो. शेवटी आपण प्रत्येक फांदीला दोन्ही बाजूंनी आउटलाईन करून घेतली आहे आणि आता त्याला छानपैकी उठाव आला आहे. आता या नुसत्या फांद्या आहेत. आणखी सुंदर दिसण्यासाठी आपण काय करूया, तर मला एक आयडिया सुचली की लाल लाल रंगाचे ठिपके आपण काढून घेऊया. म्हणजे फांदीला छोटी छोटी फळं आली आहेत असं दिसतं. बघा, छोटे छोटे लाल रंगाचे ठिपके. ते काढल्यावर चित्र आणखी उठावदार दिसतंय. आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण हवं ते चित्र ब्रशने करू शकतो. आता या ठिपक्यांऐवजी आपण फुलंसुद्धा काढू शकलो असतो. छोटी छोटी फुलं काढली फांद्यांना किंवा छोटी छोटी पानं काढली तरीसुद्धा हे चित्र तितकंच छान दिसेल. आपल्याला ज्या कल्पना सुचतात त्याप्रमाणे आपण चित्र तयार करावं. पहा किती सुंदर दिसतं हे चित्र. इतक्या कमी वेळामध्ये आपण कितीतरी वेगवेगळी चित्र स्प्रे पेंटिंगने तयार केली. तुमच्या मनात सुद्धा काही कल्पना आल्या असतील त्याप्रमाणे तुम्ही असं स्प्रे पेंटिंग नक्कीच करून बघा.